नमस्कार. आज आपण अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये कुठलाही जास्त पसारा न करता अगदी झटपट अशी चमचमीत पावभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. तुमच्याकडे छोटी मोठी पार्टी असेल किंवा घरामध्ये काहीतरी कार्यक्रम असेल तर तुम्ही पावभाजी फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये अगदी झटपट तयार करू शकता. आता पावभाजी बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या बघूयात. तर या ठिकाणी 2 मीडियम साईजचे बटाट्याचे साल काढून मोठे तुकडे करून घ्यायचे. अर्धी वाटी मटार घेतलेला आहे. किसलेलं बीट घेतलेलं आहे, बीटामुळे रंग छान येतो. 1 शिमला मिरची घेतलेली आहे, फ्लावर आणि गाजरचे काप करून घेतले. आता कढईमध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. त्याचबरोबर 1 मोठा चमचा बटर घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर इथे आपण 5 ते 6 लोकांच्या प्रमाणामध्ये ही पावभाजी बनवत आहोत. तर हा कांदा आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांद्याचा हलका कलर चेंज झाला की यामध्ये ठेचून घेतलेलं अद्रक आणि लसूण घालायचं. अद्रक आणि लसणाची पेस्ट घालण्यापेक्षा असा ठेचून घातला तर त्याचा फ्रेश फ्लेवर आपल्या भाजीमध्ये छान उतरतो. आलं लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घेतलं. आता यामध्ये टोमॅटो प्युरी घालायचे. तर इथे आपण 3 मीडियम साईजचे टोमॅटो घेऊन त्याची प्युरी करून घेतलेली आहे. तर टोमॅटो प्युरी यामध्ये चांगली आपण शिजवून घेतली. 2 ते 3 मिनिटं ही टोमॅटो प्युरी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर घालायची, पाव टीस्पून हळद घालायची, 2 मोठे चमचे पावभाजी मसाला घालायचा. पावभाजी मसाला जास्त घालायचा म्हणजे आपल्या भाजीला चव छान येते. अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. या ठिकाणी मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. मसाल्यांचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल. आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं. पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे आपला मसाला आहे तो अगदी छान असा पटकन शिजला जाईल. झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफ काढून घ्यायची. 1-2 मिनिटानंतर या ठिकाणी आपला मसाला अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे. याचा पूर्ण कच्चेपणा निघून गेला आहे. तर या ठिकाणी आपला हा मसाला तयार झालेला आहे. तर आता यामध्ये आपल्याला ज्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा साजूक तूप घालायचं. तूप घातल्यामुळे आपल्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. आता या भाज्या आपण मसाल्यामध्ये 2 ते 3 मिनिटं चांगल्या परतून घेऊ म्हणजे आपला मसाल्याचा फ्लेवर आहे तो भाज्यांमध्ये चांगला मिक्स होईल. त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया. मीठ घालून आपण याला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊ आणि 2 ते 3 मिनिटं या भाज्या या मसाल्यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 ग्लास पाणी घालायचं आहे. तर या ठिकाणी मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि याच्या 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत म्हणजे या भाज्या आहेत त्या छान आपल्या सॉफ्ट अशा शिजल्या जातील. तर आता कुकरच्या आपल्या 4 शिट्ट्या झाल्या आहेत. कुकर आपला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघा भाज्या आपल्या छान सॉफ्ट झालेल्या आहे. भाज्या या ठिकाणी आपल्याला पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत आणि आता मॅशरने आपल्याला या भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत. जर या ठिकाणी तुमची भाजी थोडीशी जास्त थिक असेल तर तुम्ही यामध्ये गरजेनुसार अर्धा ते 1 ग्लास पाणी ॲड करू शकता. परंतु पाणी ॲड करताना या ठिकाणी गरम पाण्याचाच वापर करायचा. या ठिकाणी आपलं पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आलेली आहे. यामध्ये पाणी घालण्याची आपल्याला अजिबात गरज नाही. तर इथे आपली पावभाजी तयार झालेली आहे. आता बाहेरच्या पावभाजीसारखा फ्लेवर येण्यासाठी या ठिकाणी आपल्याला 1 मोठा तवा ठेवायचा आहे. तव्यावर आपल्याला 1 मोठा चमचा बटर घालायचा आहे आणि या तव्यावर आपण पावभाजी घालूयात. सर्व करताना आपण लागेल तशी पावभाजी या पद्धतीने तव्यावर गरम करून त्यानंतर सर्व करू शकतो. जसं की आपल्याला मुंबईमध्ये तवा पावभाजी मिळते अगदी त्याच पद्धतीचा फ्लेवर आपल्या भाजीला येतो. मस्त छान तवा भाजी अगदी झटपट इथे आपली तयार होते.
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याला एक 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। आता ही भाजी आपण प्लेटमध्ये सर्व करूया। त्याचबरोबर त्याच भाजीच्या तव्यावर 1 चमचा बटर घालायचं। जसं की आपल्याला बाहेर पावभाजी सर्व केली जाते, थोडीशी भाजी पावाला लागलेली असते, त्यामुळे आपण याच तव्यावर हे पाव व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपली अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये अशी परफेक्ट अशी तवा पावभाजी तयार झालेली आहे। यामध्ये बटर टाकून गरमागरम पावभाजी सर्व करूया। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।